या व्हिडिओमध्ये आपण बघूयात डाऊन ट्रेंड कशाला म्हणतात. ज्यावेळी कोणताही स्टॉक हा या पद्धतीचे फॉर्मेशन चालू करतो, त्यावेळी तो स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे असे म्हणले जाते. या ठिकाणी काय होतं, समजा स्टॉकची इथे प्राइस आहे 300, ती कमी होऊन झाली 240, थोडीशी परत वाढली की झाली 275, परत प्राइस कमी झाली, ती झाली 205, परत प्राइस वाढली, ती झाली 220 आणि शेवटी प्राइस ही 170 पर्यंत डाऊन साइड आली. म्हणजेच या स्टॉकच्या किमतीचा प्रवास हा 300 पासून 170 पर्यंत झाला. म्हणजेच प्राइस काय झालेली आहे, कमी झालेली आहे. यावेळेस जेव्हा स्टॉक इथे असतो, याला जर आपण हाय म्हणालो, तर जेव्हा प्राइस कमी झाली याला आपण लो म्हणूयात. जेव्हा 240 वरून 275 झाली म्हणजेच प्राइस वर गेली, 240च्या वरती 275 याला हाय म्हणता येईल, पण प्रिव्हियस हाय जो 300चा होता त्याच्या तुलनेमध्ये हा हाय कमी आहे. म्हणून आपण याला नाव देताना नुसतं हाय न म्हणता लोअर हाय असं म्हणणार. त्यानंतर प्राइस 275 वरून 205 पर्यंत आली. आता इथे प्राइसने एक लो क्रिएट केला म्हणून आपण याला लो म्हणूयात, परंतु हा लो प्रिव्हियस लोच्या खाली आहे. प्रिव्हियस लो किती, 240. आता प्राइस किती झालेली आहे, 205. म्हणून याला नुसतं लो न म्हणता याला आपण म्हणणार लोअर लो. तसंच सेम इथे जे लॉजिक आपण वापरलं होतं तेच लॉजिक इथे वापरून याला नुसतं हाय न म्हणता आपण म्हणणार लोअर हाय. कारण 205 पासून प्राइस 220 झालेली आहे, परंतु हा हाय प्रिव्हियस हाय पेक्षा खाली आहे म्हणून त्याला लोअर हाय म्हणतात. प्राइस 220 वरून 170 झाली आणि प्रिव्हियस लो जो आहे त्यापेक्षा खाली आलेली आहे, म्हणून याला नुसतं लो न म्हणता याला आपण म्हणणार लोअर लो. म्हणजेच जेव्हा जेव्हा कोणताही स्टॉक या पद्धतीचं फॉर्मेशन करतो तेव्हा तो स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे असे आपण म्हणतो. आताच आपण डाऊन ट्रेंड ही जी कन्सेप्ट बघितलेली आहे, तीच कन्सेप्ट आता आपण टाटा स्टीलच्या चार्ट वरती बघणार आहोत आणि टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेम आहे इथे. इथे आपण बघूया. जानेवारी 2018 ला प्राइस होती 74.50 रुपये. जुलै 2018 पर्यंत ती प्राइस झाली 46.75. परत तिथून प्राइसने बाउन्स बॅक केला. सप्टेंबर 2018 ला ती प्राइस होती 59.25 रुपये. तिथून तिने डाऊनफॉल केलाय आणि जानेवारी 2019 ला ती प्राइस झाली 41 रुपये. परत एक बाउन्स आला. मे 2019 मध्ये ती प्राइस झाली 51.50. त्यानंतर ऑक्टोबर 2019 पर्यंत ती प्राइस परत खाली जाऊन 29 ला टच केलाय, 29 पर्यंत आलेली आहे. तिथून एक परत बाउन्स बॅक. जानेवारी 2020 पर्यंत ती प्राइस झाली 46 आणि मार्च 2020 ला ती प्राइस डाऊन जाऊन 23 पर्यंत आलेली आहे. म्हणजेच आपण यापूर्वी बघितल्याप्रमाणे आपण याला हाय म्हणालो. हाय पासून लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर. या ठिकाणी आपल्याला एक परफेक्ट असा डाऊन ट्रेंड बघायला मिळालेला आहे. हाय, लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय,
आणि लोअर. याचाच अर्थ असा की जानेवारी 2018 पासून मार्च 2020 पर्यंत म्हणजे साधारणतः 2.25 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः या 2.25 वर्षाच्या कालावधीमध्ये टाटा स्टील हा स्टॉक डाउन ट्रेंडमध्ये होता, असं आपण इथे म्हणू शकतो. आणि या डाउन ट्रेंड दरम्यान तो स्टॉक ₹74.50 पासून ₹23 डाउन आलेला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट एकच असते, की स्टॉक डायरेक्ट ₹75.50 पासून 30 येत नसतो. त्यामध्ये हे अप डाउन्स होत असतात आणि शेवटी तो या प्राइस पर्यंत येतो.